ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष एकं नित्यमेव नवचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। श्री गुरवे नमः। तृतीय अध्यायाचे अंती शिवोनिरपिली वीरशैवस्थिती। आता प्रश्न करी पार्वती ते ऐका सादर। देवी उवाच को वा बंधश्च मोक्षकः स्वरूपश्चर्य कथयस्य तथा स्वामिनम् अतीतबंधमोक्षयो। पार्वती विनवे देवाप्रती बंधमोक्षाची निरोपास्थिती बंधमोक्षाची कैसी रीती निरोपावे स्वामी मज। शिव उवाच विकल्परहितं शांतो निरंकार एव च तद्रूपो ब्रह्मसंबंधी मुक्तत्वा भवति ध्रुव। सर्वसंकल्प विकल्प चेतनिमती निरंकार सदा शांती तद्रूप ब्रह्मची होवणी असती तोची मोक्ष पै देवी। मी परब्रह्मनिच्छेशी नास्ती देखे भेदासी आपणा विना न देखे कवणासी तोची मोक्ष जाणावा। इंद्रिय व्यापारा बोळबण ध्यानधारणा निमाले साधन निमाले बुद्धी मन होय उन्मन तोची मोक्ष जाणीजे। गंगासागरासी मिळाली ती पुन्हा न प्रते सागुरची झाली तैसे चित्तवृत्ती समरसली पूर्णानंदे शाश्वत। त्वपदाणी त्वपदांचा शबल शुद्धांश निवडीजे दोहोचा उत्तम शबलांश शुद्ध गुणसाचा ऐक्य बोधुजो। जो ऐक्य दो असी पद जो जीवाचा समरसानंद तो आपण होई जे स्वतः सिद्ध तोची मोक्ष जाणावा। सतचितानंद तिनी जाणून तिनीचा जो साक्षी चिदानंद घण तो स्वये झाला जो आपणा तोची मोक्ष हो देवी। आता विशेष मोक्ष ऐक जेत साक्षीत्वही निमाले देख दुजे नाही जेते साक्षाणिक तेथे उरे कोण स्वरूपे। आता बद्धता जेते नाही तेथे मोक्ष कैसा काहे वर्मणेन ती म्हणून पाही बंध मोक्ष रुडविती। आता बद्धता ती एक ते दुष्कर्त्वाचे लेख तेही सांगू दोषिक बद्धता लक्षण। जो अहंकारे गर्वित कामाग्नित लोलांगत काम्यकर्मी ज्याचे चित्त तेची बद्धता। मी आचार्य महागण आमुचे क्रिये पुढे आहे कोण वाहे क्रियाक्रमाचा अभिमान तोची बद्ध जाण देवी। आम्ही वीरशैव जंगम आम्हा पुढे कोणी नाही जाण आम्हीच जाणो म्हणते लिंगवर्म तेची बद्धता। जळी देखे आपुलिया छायेसे मी बुडालो म्हणून शोक करी माणसे तेवी नसतिया जन्म मरणासे भावी तसे तेची बद्धता। स्वप्नीची मरणा भिवण जागृती म्हणे मी कैसा वाचेल तेवी संसार लटक्या दे माणा तेची बद्धता हो देवी। वस्तूचे अत्यंत विस्मरण विषयाचे सदा ध्यान संकल्प विकल्प भरिले मन तीच बद्धता जाण। अंतामते अखंडित मी तो भेदवाहे मनात कामकर्मणी जयाचे चित्त सदा घुसघुसीत पै। ऐसे बद्धतेचे लक्षण याला घेवावे सावधान श्री सद्गुरुसी नमुना कृपास्तदान मागावे। विकल्पे कृदोण शांत अहंकार समन्वितः दुर्दोषो लोलुपो जीवो बद्धो भवती निश्चितम। संकल्प विकल्प वाहे ज्याचे मन मी करता धरुणी अभिमान अशांत क्रोध लोभाकडून सदा बांधिला तो। नाशिवंत संसारी सुख अत्यानंदे मानी मूर्ख क्रोधे करी रखरख सर्वता बद्धतो। मी जीवासे ही देह बुद्धी ब्रह्मभावना नाठवे कधी कुकर्माचा सांगाते कुबुद्धी निधी तोच बद्ध हो पार्वती। कुबुद्धे कुकर्माचा नाद विषयी काका जैसा सावध नगे शिवपूजाचा स्वाद बंधा कारणा येणीचे। ऐसे बद्धमुक्ताचे लक्षण निरोपिले तुझ निवडून आता बद्धमुक्ता तिथ कोण ऐकवो देवी। ते गोष्टी असे अगम्य कोणासेही नव्हे गम्य तो माझा आत्मा म्हणून उत्तम गुह्य तुझ सांगतसे परी तो न कळे सहज अगम्य गुरुतजर तुझ मी सांगेन परमगुज लक्ष देई आदरे। जे गुह्य शास्त्र पुराण न कळेचे जपतप ध्याना नागवेचे जे का व्याकरणात ज्ञान नयेचे ते गुह्य निरोपो देवी। जे बद्ध मोक्षातीत ते क्षराक्षर साक्षभूत तोची तुझ सांगू गुह्यार्थ सावध परीस आता। ज्याचे होता मानवा दर्शन
त्याचे तुटे बंधन तो मज पावला जान स्तनपान न करी कदा बंध मोक्षद्वयं नास्ति तद्वाये एव सह साक्षीरूपो महातेजा स्वयं ब्रह्मस्वरूपबाप्क शंकर म्हणे पार्वती प्रती अलक्ष लक्षी ब्रह्मज्योती ते लोभ भय वसती नसे कदा काळी ऐक पार्वती तिसरे याचे लक्ष अलक्ष रूपे उभयाचे साक्ष बद्धता नाही ते कैचा मोक्ष तया पर ब्रह्मसी तो लोभे नाही बांधला तो भवभया चुकला म्हणून तो मुक्तची बोलिला लोभे केला बद्ध एक जो बद्ध मोक्ष उभय पक्ष जाणोणी असे सर्व साक्ष त्या केवी बाधे बंध मोक्ष सदा सावध स्वरूपी अजन्म नित्य परब्रह्म मानसी तया बद्धता मुक्तता कायसी बद्ध तो बांधला मुक्त सुटला त्यासी म्हणणे केवी जो मुळी बांधलाच नाही तया सुटला म्हणणे काही बंधमुक्त आठवू जया नाही तो सहज मुक्त तिसरा जो बंधमोक्ष उभय साक्ष तो केवी बोली जय बंधमोक्ष तो साक्षीचाही साक्ष देही न राहे परियसे जेथ एकपण नसरे तया साक्षीत साहे केवी दुसरे तरी जाणावया लागे कोण मात्रे बोलावे लागतसे एरे विठाव कैचा बोला चेत 50 अक्षराचा ठाव पुसिला 100 वाचेचा गजरणी माला तो कोण्या वाचे बोलिजे परी एक नवल असे ते बोला संगेचे भासे बोल निमालिया वाचून येत नसे हाता कोणाचिया परी ते असो एक ऐक सावध होऊणी जैसा काष्टा जळून अग्नी मग आपणही जाय सरुणी उरे भस्म लेशो तैसे ऐंद्रिय विकार अज्ञान जाळोनी जे समर्थ ज्ञान ते ज्ञानही जाय ज्ञेय बुडून मग जे उरे ते गते बंधरूप मृगजळ मोक्षरूप किरणे केवळ उभय साक्षी सूर्यमंडळ तेवी ते प्रकाश स्वरूप तिसरा प्रकाश लिया पुरुष प्रकर्ते पुरुषाचा करी नाश जेवे उभय काष्टे प्रकाशला अग्निलेश तो जाळी दोन्ही काष्टा दृश्य दृश्या लोलुप महादृश्यसे होऊन तो न दिसे तरी नास्तीपण मानू नको कापूर अग्नीने जाळीला सरिसाग्नी विझाला परिपरिमळ रूपे उरला असेचे किती देवी दृश्य दृश्या निमाले परी उभया साक्षीत उरले पण विन संचले आई तेचे असे साखर साखरेचा रवा जैसा उदकी रवेपणा मुकला सहसा परे गोडीपणे उरला ऐसा मानावाचे की दृश्यत्वे दिसेना ज्ञानासे भासेना म्हणून नाहीपणा माणसे जणी काही नसुणी असे परी ते असो नाही नसे जाणत्याही जाणतो असे तरी जाणपण नाही जरी दुसरे पण असते तरी जाणते पण साजते जेत प्रलय उच्चंते भरते तेत प्रभाहो कैचा जैसे जागृतीना स्वप्न सुसुपचे जाय विरोण के प्रलय तेजे ग्रासिले रात्रंदिन मग अवघाचे प्रकाशो तेवे प्रकर्ते पुरुष गेळून अहम सोम जाय मिळून मागे जे उरे ते घणानंदपूर्ण निजरूप अमुचे ते देवाचे विश्रामधाम तेचे अमुचे गुह्यरूप परम तयाचे सत्ते सृष्टिकर्म करीते देव आनंदी तया रूपना नाम न रेखा ते एक ना दुजे आहे ना नाही लेखा नुरेचे जे ते मितुपणा शंका प्रकाशमय ते ध्येय ध्याता ज्ञाने नसे ज्ञाता ज्ञान कर्ता कार्य कारण या त्रिपुटसे साक्षतो जो भोग्य भोक्ता भोगातीत दृश्य दृष्टा दर्शन विरहित साध्य साधक साधना जाणत स्वयं देव जेथ विवेक शब्देसी बुडाला अनुभवासी निर्भुजला वक्ता श्रोता निमाला तेथे देखे कवण कवणा देखणारा देखणेसे बुडाला भाविता भावणेसे गुरु शिष्य नामासे उच्चारण रेचे काही जो गुरु शिष्याचा संवाद जो निजानंदाचा आनंद जो निजबोधाचाही बोध स्वतः सिद्ध आईता जो आला ना गेला तो झाला ना मेला घाला ना विरुडला रचिला ना आईता की तो काही नसुणी असे तो न दिसोनी वसे दिसण्यासन्या जाणतसे जानपणे विण जाणणे नेन त्या नाही जाणे जाणणे अवघेची नेणे सर्वस्व आपण होणे अवघेची ते म्हणता येते एक म्हणता दुजे होते परिभेदाविन अभेदाते केवी जाणीजे म्हणून भेदेची अभेद जाणीजे गुणेची निर्गुण ओळखीजे मग भेद गुण निमे सहजे तद्रुपता अलिया
मनसे ब्रह्म कैसे असे ते चर्मचक्षुते न दिसे ज्ञानांधजळे पूर्ण प्रकाशे हृदयाकाशी हो देवी सुगंध पुष्पा माझा रे परिमळ दिसे नाजरे तरी नाही म्हणता नये गौरी घ्राणेंद्रिया सुख होय पाणा पुष्पा माझा रे प्रभा दिसे नाजरे नास्ती म्हणू नये सुंदरी अस्तित्व भरले मगमगित चंद्रबिंबाभितरे प्रकाश न दिसे जरे परिभमंडळावरी प्रकाश भरला असे ते दृष्टा हरपे मग आहे नाही कोण म्हणिपे हेची अनुभवे निर्विकल्पे तेची अणुवस्तू रूप एक माझे स्फूर्ती जाण्या जाग्रत असे अणुदिन तिचे शब्द हे गगन उत्पन्न झाले तत्वे पय तया कारणे मी सगुण रूप आलो देवी जाण मागुते शक्ती आणि गण उत्पादिले ब्रह्म विष्णू त्या माझे या मूळ स्वरूपा विसरून या जन्मखेपा अज्ञाने जेव त्रिवेद तापा पावती जाण ओ देवी ती परवस्तू जाण असे चराचर व्यापुण जाणावया खूण गुरुसी शरण रिघावे आता बहुत करिता कथन ग्रंथासे होईल विस्तारपण जे निरोपिले त्याचे कोण ते विसरू नको जे माझ्या जीवीचे जीवन जे माझे हृदयीचे ध्यान ते तुझ केले निरूपण बीजाचे निज बीज जे दुर्लभ ब्रह्मादिकासे जे अनिर्वाच्य नये लक्षासे जे न वासे वेदशास्त्रासे ते तुझ निरोपिले ऐसे वस्तू जे पार्वते तेचे वीरशैव अवतरते तया शिवयोगी बोलते माझेचे अंश जाणते ते सदा उदास वृत्ते भोगविलास कोणी टाकिते विष्टे समान विषय सुख मानिते सदा संतुष्टते ते मजला सदा पूज्य उदास वृत्ती महाराज ज्याच्या क्रियाचाराचे तेज दूर करी भवाते त्यासी लोह सुवर्ण जाण समानची मान अपमान अरे मित्र प्रिय प्रिय समान सहज मुक्त जंगम तो ऐसा तो सहज मुक्त जंगम गुरुपद पावला उत्तम तो सद्गुरु वाचोनी परब्रह्म आणि कनेने दुजे आपुले सहित श्री गुरुच अवघाची अवघातोच ऐसे निश्चय आले साच श्री गुरुविन आणोणे तो येथे संपूर्णी ब्रह्मनिरूपण पार्वती प्रती सांगे आपण जगन्माता आनंदन प्रश्न करे शिवासी त्या श्रवणा वीरशैव जण वैसले लावणिया ध्यान वक्ता म्हणे सद्गदुन श्रवण करे श्रोतयासे येथे श्री परमरस सारामृत शिवगौरे संवादी वर्तत त्यांचे टीका करुणी प्राकृत कृत्य म्हणमत इथे श्री परमरस्य हरगौरी संवादे मुक्त तत्व विवेक वर्णन नाम चतुर्थोध्याय संपूर्ण संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यमेव लोचनं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय आत्मा बसवेश्वर महाराज की जय जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय श्री गुरवे नमः तृतीय अध्यायाचे अंती शिवोनिरपिली वीरशैव स्थिती आता प्रश्न करे पार्वती ते ऐका सादर देवी उवाच को वा बंधश्च मोक्षकः स्वरूपश्चर्य कथयस्य तथा स्वामिनम् अतीतबंधमोक्षयो पार्वती विनवे देवाप्रती बंधमोक्षाची निरोपास्थिती बंधमोक्षाची कैसी रीती निरोपावे स्वामी मज शिव उवाच विकल्परहितं शांतो निरंकार एव च तद्रूपो ब्रह्मसंबंधी मुक्तत्वा भवति ध्रुव सर्वसंकल्प विकल्प चेतनिमती निरंकार सदा शांती तद्रूप ब्रह्मची होवणी असते तोची मोक्ष पै देवी मी परब्रह्मनिच्छेशी नास्ती देखे भेदासी आपणा विना न देखे कवणासी तोची मोक्ष जाणावा इंद्रिय व्यापारा बोळबण
ध्यानधारणा निमाले साधन निमाले बुद्धी मन होय उन्मन तोची मोक्ष जाणीजे. गंगासागरासी मिळाली ते पुन्हा न परते सागुरचे झाले. तैसे चित्तवृत्ती समरसली पूर्णानंदे शाश्वत. त्वपद आणि त्वपदांचा शबल शुद्धांश निवडीचे दोहोचा उत्तम शबलांश शुद्ध गुणसाचा ऐक्य बोधू जो ऐक्य तो असी पद जो जीवाचा समरस आनंद तो आपण होई जे स्वतः सिद्ध तोची मोक्ष जाणावा. सतचितानंद तिन्ही जाणून तिन्हीचा जो साक्षी चिदानंद घण तो स्वये झाला जो आपण तोची मोक्ष हो देवी. आता विशेष मोक्ष ऐक जेत साक्षीत्वही निमाले देख दुजे नाही जेथे साक्षाणिक तेथे उरे कोण स्वरूपे. आता बद्धता जेथे नाही तेथे मोक्ष कैसा काहे वर्मणेन ती म्हणून पाही बंध मोक्ष रुढविती. आता बद्धता ती एक ते दुष्कर्त्वाचे लेख तेही सांगू दोषिक बद्धता लक्षण. जो अहंकारे गर्वित कामाग्नित लोलांगत काम्य कर्म